काय काढतोय माझा? कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन 6 मधील राकेश आणि विशालचा वाद टोकाला पोहोचलाय. 30 मार्चच्या भागामध्ये नॉमिनेशनवरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. हा वाद धक्काबुक्कीपर्यंत पोहोचला. विशालचा अहंकार अग्रेसिव्ह होऊन राकेशच्या अंगावर धावून जाणं शोच्या नियमाच्या विरोधात आहे. अनेक कलाकार चाहते यावर प्रतिक्रिया देताना दिसतायत. विशालने राकेशवर हात उचलला, धक्काबुक्की केली, खासगी मुद्द्यावरून टार्गेट केलं. यावर बिग बॉसनं न्याय करावा अशी थेट मागणी राकेश बापटच्या कुटुंबियांनी केली आहे. राकेशच्या कुटुंबियांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं, राकेशने संपूर्ण विश्वासानं या कार्यक्रमाचा भाग होण्याचा निर्णय घेतला. कार्यक्रमाचे होस्ट रितेश देशमुख यांच्याशी असलेल्या चांगल्या संबंधामुळे हा निर्णय राकेशने घेतला. बिग बॉस मराठी हा कार्यक्रम डिसेन्सी जपेल आणि कौटुंबिक कार्यक्रम बनूनच राहील असा त्याला विश्वास होता. सुरुवातीपासूनच राकेशने प्रत्येकाचा आदर ठेवलाय. कुणाला कधीच कमी लेखलं नाही. बाहेरील मुद्द्यावर तो घरामध्ये कधीच बोलला नाही. बिग बॉसच्या नियमावलीनुसार खासगी मुद्द्यांवरून टार्गेट करणं, घराबाहेरील गोष्टींवरून बोलणं यावर सक्तीने बंदी आहे. हा नियम मोडणाऱ्यांवर सक्तीची कारवाई म्हणजेच शो मधून काढून टाकलं जाऊ शकतं असं नियमातच लिहिलंय. अशा प्रकारचा नियम असून सुद्धा विशाल हा नियम नेहमी मोडताना दिसला. सुरुवातीपासून त्याचं टार्गेट करणं सुरूच होतं, पण आता त्याने सगळीच हद्द पार केलीय. खेळाच्या नियमानुसार ही गोष्ट मान्यच नाही. विशालकडून राकेशला बोलणं हे आता फक्त शब्दांपुरतंच मर्यादित राहिलं नसून धक्काबुक्कीपर्यंत हा मुद्दा गेलाय. सगळ्या सीमा ओलांडून कॅमेऱ्यासमोर अग्रेशन दाखवणं हा नियम तोडण्याबद्दलचा दुसरा मोठा मुद्दा. विशालच्या या चुकीच्या वागण्यावर अगदीच क्षुल्लक ॲक्शन घेतली गेली असल्याचं आमच्या निदर्शनास आलंय. बिग बॉसने घालून दिलेले नियम मोडल्याच्या मुद्द्यावर काहीच बोललं गेलं नाही. कुटुंब म्हणून आम्ही डिस्टर्ब आहोत, तसंच आमची उपेक्षा झालीय. राकेशचे फॅन्स सुद्धा नाराज आहेत. आमची बिग बॉस मराठी, कलर्स आणि इंडमॉल शाईन यांना विनंती आहे, लाखो कुटुंब हा शो बघतात. त्या शोची डिग्निटी जपण्यासाठी योग्य ते पाऊल उचला आणि उत्तम उदाहरण बनून दाखवा. आम्हाला रितेश देशमुख यांच्यावरही पूर्ण विश्वास आहे. या गंभीर प्रकरणाची ते नक्कीच दखल घेतील. राकेश नेहमी शांत, स्वाभिमान जपणारा म्हणून समोर येत राहिलाय. आम्ही कुटुंब, मित्रपरिवार आणि चाहते त्याच्यासोबत कायम उभे आहोत, असं राकेशच्या कुटुंबियांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं. तर विशालला घराबाहेर काढायला हवं की नाही यावर तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबस.